श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार चैत्र कृष्ण पक्षाची एकादशी तिथी 3 मे रोजी रात्री 11:24 प्रारंभ होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मे रोजी रात्री 8:38 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 4 मे रोजी विरुथिनी एकादशीचे व्रत हे केलं जाईल. तर एकादशी व्रताचे पारण 5 मे रोजी सकाळी 5:37 पासून ते 8:17 पर्यंत आहे. तसेच विरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, इंद्रयोग आणि वैद्युती योग जुळून येत आहेत. हे सर्व योग अत्यंत शुभ आहेत. या काळामध्ये जर आपण श्री हरिविष्णूंची पूजा केली तर व्रताचे पूर्ण फळ मिळेल. तसेच नशिबाची साथ सुद्धा आपल्याला मिळायला लागेल. एकादशीच्या दिवशी व्रत करून लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. हे दान केल्यामुळे आपल्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते. आणि म्हणूनच वरुथिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो, जी प्रत्येकाने करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केला आणि त्यामध्ये तुळशीपत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते, सेवा केली जाते, तिच्यासमोर दिवा हा प्रज्वलित केला जातो, जल अर्पण केलं जातं, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष, नकारात्मकता राहत नाही. त्या घरावर अखंड श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते. तर आपल्याला वरुथिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा. जर शक्य असेल तर आवर्जून तुपाचा दिवा हा प्रज्वलित करा. त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळगोपाळांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. तुम्ही आता जलाभिषेक करू शकतात किंवा दुधामध्ये केसर टाकून अभिषेक करू शकतात किंवा दुधामध्ये हळद टाकून अभिषेक तुम्ही करू शकतात. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला त्यांना प्रिय असणाऱ्या पिवळी फुलं, पिवळी फळं ही अर्पण करायची आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस. तुळससुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे. अशा रीतीने विधिवत श्री हरिविष्णूंची पूजा केल्यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा ही करायची आहे, कारण प्रत्येक एकादशीला तुळशीच्या पूजनाला खूपच महत्त्व दिलं जातं. तर आपल्याला काय करायचं, तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा. तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुळशीला तुम्हाला स्पर्श हा करायचा नाही, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला किंवा तिला जल अर्पण गेलं किंवा तिची पत्र तोडली गेली तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणूनच आपल्याला तुळशीला स्पर्श न करता हे सर्व कार्य करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी वस्तू तुळशीला अर्पण करायची ती म्हणजे एक वाटी घ्यायची. वाटीमध्ये 1 चमचाभर आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदही टाकायची. तूप आणि हळद ही दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. ह्या दोन्ही वस्तू आपण एकत्र मिश्रित करायचं आहे आणि ते आपल्याला तुळशीच्या मुळांजवळ अर्पण करायचं. अर्पण करताना काळजी तुम्हाला एवढी घ्यायची आहे की तुळशीला स्पर्श हा झाला नाही पाहिजे.
त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। आता तुळशीभोवती जर तुम्हाला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही प्रदक्षिणा मारल्या तरीही चालणार। ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून आसन घेऊन बसायचे आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठणसुद्धा करायचं आहे। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे। ही सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। तुमची जी पण इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दल किंवा घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, ज्या पण तुमच्या मनोकामना आहेत त्या आपल्याला तिथे बसून बोलायच्यात। अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला वरुथनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे। अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व दोष, सर्व विघ्न नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।